आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करत आहे। आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त व्हावा, त्यांनी आपल्या पत्नीशी फारकत घ्यावी यासाठी आखत आहे षड्यंत्र। त्याचबरोबर आपली सख्खी बहीण ही देखील आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर एकतर्फी प्रेम करत असते। आपल्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर प्रेमाचे संबंध स्थापन करून त्याच्यासह लग्न करायचे स्वप्न बघत आहे। असं दृश्य आपणास पाहावयास मिळत आहे। आपणास मनोरंजनाच्या नावाखाली असे अश्लील चाळे बघून येणारी पिढी काय याचा संदेश घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन करेल हे वेगळं सांगायची गरज नाही। दंगल टीव्हीवरील दालचिनी नावाची धारावाहिक आहे, त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। एपिसोड 60, 61, 62 यामध्ये चक्क मोठे षड्यंत्र दाखविले आहे। दालचिनी नावाची हिरोईन आहे आणि कला तिची बहीण आहे। हिरो तेज आहे। दालचिनी ची बहीण कला ही दालचिनीच्या नवऱ्यावर अर्थात तेजवर प्रेम करत असते, त्यामुळे विविध षड्यंत्र करत असते। दालचिनी आणि तेजचं लग्न हे झालेलं असतं, परंतु काही कारणास्तव पुन्हा एकदा नवीन पद्धतीने ते लग्न करू, धूमधामीत लग्न करू असा घरचे निर्णय घेतात। परंतु कला ही तेजवर प्रेम करत असते। आपल्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा ही कला वेगवेगळे षड्यंत्र करत असते। आपल्या सख्ख्या बहिणीला मारून टाकण्यासाठी विविध षड्यंत्र करत असते। अक्षरशः बॉम्ब सुद्धा तिने लावला होता। असे षड्यंत्र सख्ख्या बहीण आणि सख्ख्या बहिणी संग करताना या दंगल टीव्हीवरील दालचिनी नावाच्या धारावाहिकमध्ये दाखवले जात आहे। हे षड्यंत्र 60 मध्ये असं दाखवण्यात आलं की तेजला आपल्या प्रेमात ओढण्यासाठी ती एक षड्यंत्र करते। तेजला आपल्या बरोबर लग्न करण्यासाठी मोठं एक षड्यंत्र आखते। ती काय करते माहिती आहे का? तेज नावाचा जो हिरो असतो, तिच्या सख्ख्या बहिणीचा नवरा असतो, त्याचा भाऊ असतो, त्या भावाचं या कलावर प्रेम जडतं, पण ते एकतर्फी असतं। म्हणून याचा संधीचा फायदा घेण्यासाठी कला काय करते माहिती आहे का तुम्हाला? तर एक कला एक मोठं षड्यंत्र करते। या षड्यंत्रामध्ये तेज आणि दालचिनीचे लग्न जे असतं, त्या लग्नाच्या हळदीमध्ये एक षड्यंत्र आखते। त्या दोघांच्या पेय वस्तू असलेल्या त्या दारूमध्ये नशेच्या गोळ्या टाकते, त्यामुळे हे दोघं नशेमध्ये येतात। त्याच्यानंतर त्याचा भाऊ आहे तेजचा, तिला इशारा करून प्रपोज मारण्यासाठी वरती बोलवतो। वरती आल्यानंतर ती नाटक करते। नाटक करण्यामुळे ती सांगते मला छेडछाड करतो। ते अर्थात तेज होतो, तिच्या बहिणीचा नवरा, तो आपल्या भावावर हात करतो। दोघांचे भांडणं होतात। तिचा भाऊ सांगतो असं काही नाही, परंतु सख्ख्या भाऊ सुद्धा त्यावर विश्वास ठेवत नाही। म्हणजे हे षड्यंत्र बघा, सख्ख्या भावात सुद्धा वाद लावले जात आहेत। त्याचप्रमाणे त्यानंतर हिरो असतो तेजला ती नशा गुंगून जाते। त्याच्यानंतर ही कला त्या तेजला घेऊन एका रूम मध्ये जाते आणि त्याचे कपडे काढते, स्वतःचे कपडे काढते आणि नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न करते। आपल्या तोंडावरील लाली पुसती, कपडे फाडते आणि आपल्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यासंग एवढं मोठं षड्यंत्र करते। आणि त्यामुळे तिला असं वाटतं हे षड्यंत्र आपलं सक्सेस झालं आणि आपण या तेज बरोबर लग्न करू, आपल्या सख्ख्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करू। त्यानंतर पुढे एपिसोड 62 मध्ये ही बाब तेजची आई आणि तेजला समोरासमोर होते। त्यानंतर आपली जन्मदाती आई या धारावाहिकमध्ये षड्यंत्र करत असते, असं या तेजला लक्षात येत नाही। ही तेजची आईच हे षड्यंत्र करण्यासाठी कलाला प्रोत्साहित करते। आपल्या मुलाचा या दालचिनी बरोबर संसार होऊ नये, या दालचिनी पासून लांब जावं यासाठी या षड्यंत्रामध्ये ती सुद्धा सहभागी असते। त्यानंतर ती आपल्या मुलाला म्हणते हे तू काय केलं, हे ते चुकीचं केलं, त्याच्या कानफडीत मारले जाते। 62 नंबरच्या एपिसोड मध्ये त्याच्या कानाखाली ती मारते आणि तुला हे कोणी उद्योग करायला लावलं होतं, माझा तुझ्यावर भरोसा नव्हता।
त्यानंतर तेच बोलतो, आई मी असं काही केलेलं नाही, हे मी काही असं चुकीचं काही केलेलं नाही. परंतु सख्खी आईच या हिरोची आई असते, ही आईच या षडयंत्रात असते. त्यामुळे ती म्हणते तू आता काही बोलू नको, मला काही ऐकायचं नाही. परंतु हिरो तेच म्हणतो दालचिनीचा हा गैरसमज मला काढायचा आहे, मी आता दालचिनी संघ बोलतो. त्यावर सुद्धा ही आई त्या हिरोला त्याच्या बायकोचे जे गैरसमज झाले आहे ते काढण्यासाठी रोखते. म्हणजे किती षडयंत्र दाखवले जातात. आईच आपल्या मुलांचा संसार उद्ध्वस्त करताना असे दृश्य दाखवले जातात. त्यानंतर पुढं 62 एपिसोड मध्ये पुढं आणखीन धक्कादायक बातमी. आपली सख्खी बहीणच आपला जीवा घेण्यासाठी पुढे येते. आपल्या नवऱ्याला हिरावून घेऊन आपल्या जीवाला धोका देत आहे असं दृश्य या सिरियल मध्ये दाखवण्यात आलं आहे. चक्क ती आपल्या बहिणीला सांगते तुझ्या नवऱ्याने माझ्या संग असं असं केलं, मी आता जीव देत आहे, मी आता आत्महत्या करत आहे. आणि ती एका विहिरीवर जाते. ती मस्त त्या ठिकाणी ऍपल खाते, काहीच तिला फरक पडत नाही. अत्यंत आनंदाने ती ऍपल खाते, पण बहिणीला ब्लॅकमेल करते. आणि तिथं त्याच्यानंतर ती दालचिनी तिथे येते. तिथं आल्यानंतर ती आपल्या दालचिनी बहिणी संग ती झटापट करते. या झटापटीमध्ये धक्का देऊन ती आपल्या बहिणीला विहिरीत पाडते. पहा किती मोठं षडयंत्र. या दालचिनी नावाच्या धारावाहिकमध्ये किती पात्रांचे षडयंत्र दाखवले आहे. सख्खी बहिणी संग षडयंत्र करतं. आई आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र करतं. पहा किती खालच्या पातळीवर या मनोरंजनाची पातळी गेलेली आहे. अत्यंत खालच्या दर्जावर भारतीय संस्कृतीचे धिंदवडे उडवले जात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा नाश करण्याचं कामकाज या टीव्ही सिरियलच्या माध्यमातून चालू आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, निसर्गाचा एक नियम आहे, आपण जे बघतो तसे विचारधारा होतात. ज्या पद्धतीने विचारधारा होतात तसा माणूस घडतो. प्रत्येक सिरियल मध्ये षडयंत्र दाखवले जात आहेत, अनैतिक संबंध दाखवले जात आहे. त्यामुळे येणारी पिढी कशी असेल, आपल्या मुलाबाळांचं भविष्य कसं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक सिरियल मध्ये असं खालच्या स्तरावर भाऊ बहीण नवरा बायको अनेक अनैतिक संबंध अनेक षडयंत्र दाखवले जात आहे. या दालचिनी नावाच्या धारावाहिकमध्ये एपिसोड 62 मध्ये चक्क आई आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करत आहे. सख्खी बहीण आपल्या सख्ख्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करत आहे. अशा खालच्या पातळीचे दृश्य दाखवून कोणत्या प्रकारचं एंटरटेनमेंट होत आहे, कोणत्या प्रकारचं मनोरंजन होत आहे हे कळत देखील नाही. तरी आपले नागरिक मोठ्या आनंदाने अशा धारावाहिक बघत आहे. त्यामुळे येणारं भविष्य धोक्यात आहे. आम्ही अशाच अनेक धारावाहिक मधील जे षडयंत्र आहे याच्यावर चर्चा करून आपले मत मांडत असतो आणि जनजागृती करत असतो. अशाच पद्धतीने आम्ही जनजागृती करणार आहोत. आपण देखील अशा अनेक एपिसोडच्या चर्चा ऐकण्यासाठी आमच्या सत्य चर्चा चॅनलला आजच सबस्क्राइब करा. धन्यवाद.